नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रुती प्रमोदरा भोयर तुम्हा सर्वांचे स्वागत करते फिजिक्स अकॅडमी वर्धावरती। तर आपण काल काय घेतलं होतं? अलंकार। अलंकाराचे काही प्रकार आपण घेतले आहे। आता आपण जे उरलेले प्रकार आहेत ते आपण घेत आहोत, ठीक आहे। तर अलंकारामध्ये आपण काल काय पाहिलं होतं? अलंकारामध्ये आपण काल अलंकाराची व्याख्या बघितली, त्यानंतर भाषेचे अलंकार म्हणजे काय ते बघितलं, त्याच्यानंतर आपण शब्दालंकाराचे प्रकार बघितले, ठीक आहे। त्यानंतर शब्दालंकाराचे प्रकार बघितले। व्हिडिओ अटकत आहे का? बघ बरं एकदा, अटकून राहिलाय का? चेक कर एकदा। हा का? बरं। तर मग बघा, शब्दालंकार आपल्या भाषेच्या अलंकाराचे आपण प्रकार बघितले। पहिला प्रकार होता शब्दालंकार, दुसरा प्रकार होता अर्थालंकार, ठीक आहे। तर शब्दालंकाराचे आपण 3 प्रकार बघितले, ठीक आहे। कोणते? अनुप्रास अलंकार बघितला, त्याच्यानंतर एक यमक अलंकार बघितला आणि नंतर बघितला श्लेष अलंकार, ठीक आहे। श्लेष अलंकार। त्यानंतर अर्थालंकार। तर अर्थालंकारामध्ये आपण काय बघितलं? तर अर्थालंकार म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर उपमान काय असते, उपमेय काय असते, साधारण धर्म कोणता असतो आणि साम्यवाचक शब्द कोणता असतो, हे आपण काल बघितलं। त्याच्यानंतर बघितलं उपमा अलंकार। अर्थालंकाराच्या प्रकारामध्ये सगळ्यात पहिला प्रकार कोणता पाहिला होता आपण? उपमा अलंकार, ठीक आहे। त्याच्यानंतर बघितला उत्प्रेक्षा अलंकार, त्याच्यानंतर बघितला अपनहुती अलंकार, त्याच्यानंतर बघितला अतिशयोक्ती अलंकार, ठीक आहे। अतिशयोक्तीमध्ये आपण जो हा पॉइंट घेतला होता, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे याच्यामध्ये एक्झाम्पल येत नाही, हे एक्झाम्पल येतं व्यतिरेक मध्ये, ठीक आहे। व्यतिरेक मध्ये येतं हे एक्झाम्पल, हे याच्यामध्ये येत नाही, ठीक आहे। नंतर बघा दृष्टांत अलंकार बघितला, व्यतिरेक अलंकार बघितला, हे बघा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे व्यतिरेक मध्ये आलं होतं। त्याच्यानंतर शुभोक्ती अलंकार पाहिला, त्याच्यानंतर आपण पर्यायोक्ती अलंकार पाहिला आणि सगळ्यात शेवट घेतला होता आपण सार अलंकार, ठीक आहे। तर त्याच्यात काही ट्रिक आपण घेतल्या होत्या, त्या डेफिनेशन घेतल्या काल, ते तुम्हाला ते क्लिअर झालं, ठीक आहे। एक मिनिट। आता बघा, आज आपण बघतोय रूपक अलंकार। आपण सुरुवात करतोय रूपक अलंकारापासून। तर रूपक अलंकार म्हणजे काय? आतापर्यंत कसं आपल्याला जसं यमक अलंकार किंवा उपमा अलंकार याच्यामध्ये एक म्हणजे खून होती, व्यतिरेक अलंकार झालं, याच्यामध्ये एक खून होती, ओळखायचं कसं काय कसं, किंवा मग आपण सारखा सारखी, गत परी किंवा हून असं तसं जे ट्रिक होत्या त्या आपण बघितल्या, म्हणजे त्याच्यावरून आपण ओळखून जायचो की हा अलंकार कोणता आहे। तर रूपकमध्ये असं काही ट्रिक वगैरे नाही, किंवा एखादा शब्द, कोणते शब्द जे ट्रिकनुसार आपण ओळखू शकतो असं काही याच्यामध्ये आहे नाही। रूपक अलंकार म्हणजे बघा, व्याख्या बघू आपण आधी, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल। जेव्हा उपमान व उपमेय वेगवेगळे नसून त्यामध्ये एकरूपता दाखवली जाते, तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात। म्हणजे उपमान आणि हे उपमेय हे भिन्न नाही आहे, ते एकच, म्हणजे त्यामध्ये दोघांमध्ये एकरूपता दाखवली जाते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रूपक अलंकार म्हणतो। आता उदाहरणावरून तुम्हाला लवकर समजून जाईल, ठीक आहे। बघा, तिचा मुख चंद्रमा पाहून तो मोहून गेला, तिचा मुख चंद्रमा पाहून तो मोहून गेला। आता बघा, मुख चंद्र म्हणजे मुख हेच चंद्र, ठीक आहे। मुख हेच चंद्र, म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण मुखासारखं म्हणजे चंद्रासारखं मुख, ठीक आहे, मुख जणू चंद्रच, असं नाही म्हणू शकत ना आपण इथे। म्हणजे इथे काय म्हटलंय? डायरेक्ट हे केली आहे, डायरेक्ट कंपेअर केली आहे। तिचा मुख चंद्रमा पाहून तो मोहून गेला, ठीक आहे। म्हणजे मुख चंद्रमा हे वेगवेगळे नाही आहे, त्याच्यामध्ये एकरूपता आहे, म्हणजे मुख हेच चंद्र आहे। इथे लिहिते मी, मुख हेच चंद्र, ठीक आहे। मुख हेच चंद्र। गुड मॉर्निंग। मुख हेच चंद्र। देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, ठीक आहे। देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, म्हणजे देह हेच मंदिर आहे, देह हेच मंदिर, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, आत्मा जो आहे तोच परमेश्वर आहे, ठीक आहे। म्हणजे समजलं तुम्हाला? इथे काय म्हटलंय? डायरेक्ट तुलना केली आहे, डायरेक्ट कंपेअर केली आहे आपण, म्हणजे त्या दोघांना उपमेय आणि उपमानामध्ये एकरूपता दाखवली आहे, ठीक आहे। म्हणजे काय बघा, मुख चंद्रमा म्हणजे मुख हेच चंद्र, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, म्हणजे देह हेच मंदिर आहे आणि त्यामध्ये जो आत्मा आहे, आत्मा हाच परमेश्वर आहे, ठीक आहे। तर मग हे काय झालं? रूपक अलंकार झाला। त्यानंतर बघा, ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहेरमा, दावी मुख चंद्रमा सकळा कासी, म्हणजे बघा मुख चंद्रमा म्हणजे इथे ते चाललंय, मुख हेच चंद्र आहे,
मुख हेच चंद्र आहे. तर याच्यामध्ये आणखी जर उदाहरण घेतो म्हटलं आपण काय म्हणू शकतो की विद्याधन. विद्याधन याच्यामध्ये येऊ शकते विद्याधन. बघा इथे लिहिते साईडला मी विद्याधन. विद्याधन ठीक आहे. म्हणजे इथे काय म्हणता येईल विद्या हेच धन. विद्या हेच धन म्हणजेच विद्याधन. विद्या हेच धन. हेच धन ठीक आहे. याच्यामध्ये आपण आणखी काय उदाहरण घेऊ शकतो बघा. आता बघा आंबा हा प्रत्यक्ष साखरच. आंबा हा प्रत्यक्ष साखरच ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे किंवा फरक नाही दाखवून दिलाय. त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये एकरूपता दाखवली आहे साखरेमध्ये आणि आंब्यामध्ये ठीक आहे. उपमान आणि उपमेयामध्ये एकरूपता दाखवली आहे म्हणजे आंबा हा प्रत्यक्ष साखरच ठीक आहे. तेच जर आपल्या दुसऱ्या पद्धतीने आता बघा आंबा साखरेसारखा आंबा असं म्हणू शकतो आपण ठीक आहे. साखरेसारखा आंबा, आंबा जणू साखरच असं म्हणू शकतो. पण इथे काय येते आंबा हा प्रत्यक्ष साखरच. रूपक मध्ये काय येईल तेच वाक्य आंबा हा प्रत्यक्ष साखरच ठीक आहे. तर विद्याधन. विद्याधनचं काय आलं आपलं विद्या हेच धन ठीक आहे. त्यानंतर एक अजून उदाहरण घेता येईल. जग ही एक रंगभूमी आहे ठीक आहे. जग ही एक रंगभूमी आहे म्हणजे इथे प्रत्यक्ष आपण काय केली आहे म्हणजे त्या दोघांमध्ये जगामध्ये आणि रंगभूमीमध्ये आपण एकरूपता दाखवली आहे ठीक आहे. म्हणजे काय डायरेक्ट कंपेअर केलाय. जग ही एक रंगभूमी आहे. हा झालं. हे झालं आपला आता रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये काय करायचे आपल्याला डायरेक्ट कंपेअर करायचे. दोघांमध्ये उपमान आणि उपमेयामध्ये एकरूपता दाखवायचे ठीक आहे. लक्षात आलं. रूपक अलंकार झालं. त्यानंतर बघा अनन्वय अलंकार ठीक आहे. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेया बरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो ठीक आहे. बघा आता बघा उपमेयाची तुलना आपण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसोबत करू शकत नाही म्हणून उपमेयाची तुलना ही उपमेयासोबतच होते ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो अनन्वय अलंकार म्हणतो ठीक आहे. उपमेया बरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतः बरोबरच करणे ठीक आहे. एक उदाहरण घेऊ आपण. आई सारखी आईच. आई सारखी दुसरं कोणीच नाही. आई सारखी आईच म्हणू शकतो आपण ठीक आहे. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. म्हणजे ताजमहालासारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. ताजमहालाची तुलना आपण ताजमहाला बरोबरच करू शकतो. म्हणजे उपमेयाची तुलना आपण उपमेया बरोबरच करू शकतो. म्हणजे काय झालं आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. म्हणजे ताजमहाल हा ताजमहालासारखाच आहे. त्याच्यापेक्षा सुंदर का दुसरं काही होऊ शकत नाही. म्हणजे ताजमहालाला दुसरी तुलना आपण दुसऱ्या कशाशीही करू शकत नाही. म्हणजे ताजमहाल आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. त्यानंतर तू जरा बघा झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहाच. म्हणजे झाले बहु होतीलही बहु म्हणजे झाले अनेक होतीलही अनेक आणि आहेतही अनेक परंतु या समहाच म्हणजे याच्यासारखा हाच त्याच्यासारखा दुसरा कोणीही असू शकत नाही. म्हणजे उपमेयाची तुलना उपमेया बरोबरच केली आहे ठीक आहे. म्हणजे इथे काय झालंय अनन्वय अलंकार झाला आहे. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे याला उपमानच देता येत नाही. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे उपमेयाची तुलना आपण उपमेया बरोबरच करू शकत आहोत. म्हणजे इथे काय झाला अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार ठीक आहे. त्यानंतर बघा विरोधाभास अलंकार. आता इथे काय आहे वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो ठीक आहे. वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो ठीक आहे. आता बघा इथे काय दोन विरुद्धार्थी शब्द असते ठीक आहे. सकाळ रात्र असे 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 आपले विरुद्धार्थी शब्द घेतले समजा आपण. तर ते विरुद्धार्थी शब्द दोन्ही एकाच वाक्यामध्ये येतात. जसं आता बघा उदाहरणामध्ये जरी आंधळी मी तुला पाहते ठीक आहे. म्हणजे मी आंधळी आहे पण तरी मी तुला पाहते. म्हणजे आंधळ आणि पाहणं हे दोन अपोजिट गोष्टी ज्या आहेत त्या एका वाक्यामध्ये आल्या. बघा जरी आंधळी मी तुला पाहते. आंधळी आणि पाहते हे काय झाले अपोजिट वर्ड झाले. म्हणजे इथे काय झालाय विरोधाभास अलंकार होत आहेत. विरोधाभास अलंकार होतोय ठीक आहे. त्यानंतर बघा मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू वैसे ठीक आहे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू वैसे. तर कठीणला इथे अपोजिट मध्ये कोणता शब्द आलाय मऊ आलाय
मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू वैसे. मऊला अपोजिट मध्ये आलाय कठीण, म्हणजे हा काय झालाय विरोधाभास अलंकार झालाय. ठीक आहे, विरोधाभास मध्ये दोन्ही शब्द जे येतात ते अपोजिट मध्ये येतात. ठीक आहे, एकमेकाच्या विरुद्धार्थी असतात. त्यानंतर बघा स्वतःसाठी जगलास तर मेलास. ठीक आहे, आता इथे जगणे आणि मरणे आलाय. जगणे आणि मरणे हे काय झालंय अपोजिट शब्द झाले. ठीक आहे, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. ठीक आहे, आणि बरोबर आहे, स्वतःसाठी जगून काय करायचं, दुसऱ्यासाठी जर जगू आपण तर खरंच जगू. ठीक आहे, म्हणजे स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वच लोक बोलू लागले की कोणीहीच ऐकत नाही. बोलणे आणि ऐकणे. ठीक आहे, बोलणे आणि ऐकणे इथे अपोजिट वर्ड आले आहे. सर्वच लोक बोलू लागले की कोणीही ऐकत नाही, म्हणजे हे वाक्य कशामध्ये गेलं विरोधाभास अलंकारामध्ये गेलं. त्याच्यामध्ये बोलणे आणि ऐकणे हे दोन अपोजिट शब्द एक साथ आलेले आहे. ठीक आहे, झालं क्लिअर. त्यानंतर एक मिनिट. ठीक आहे, त्यानंतर बघा चेतना गुणोक्ती अलंकार. ठीक आहे, चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय. आता बघा निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. म्हणजे निर्जीव वस्तू जर आपल्या सजीवांप्रमाणे वागत असेल, कृती करत असेल, तर असं जर दाखवलं असेल एका वाक्यामध्ये तर तो काय चेतना गुणोक्ती अलंकार होतो. ठीक आहे, उदाहरणार्थामधून बघू आपण. कुटुंब वत्सल इथे फणसहा कटी खांद्यावर घेऊन बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे गंजाजळीचे बेत आगळे. म्हणजे आता बघा इथे काय सांगितलं, एक फणसाचं झाड आहे. ठीक आहे, एक फणसाचं झाड आहे. आता बघा माणूस कसा असतो ना, माणसाला जेव्हा मुलं होतात त्याचं कुटुंब असतात, एक छोटं एक मोठं, दोन मोठे असे असतात का दोन छोटे. तर एक खांद्यावर असते, एक कमरेवर असते. ठीक आहे, असते ना माणसाच्या. आता आपण सजीव आहोत, आपली बाळं जेव्हा होतात तेव्हा एक खांद्यावर एक कमरेवर असतं. तर तसंच इथे काय म्हटलं आहे की जे फणसाचं झाड आहे, फणसाच्या झाडाला भरपूर सारे फणस लागले आहे. तर तिथे असं म्हटलं आहे की फणस जणू हा एखाद्या माणसासारखा उभा आहे आणि त्याच्या कटी खांद्यावर आणि कमरेवर काय आहे मुलं बाळ आहे, त्याचे मुलं बाळ आहे. लागलेले फणस म्हणजे ते त्याचे काय झाले मुलं बाळ झाले. तर ते हे सांगितलं आहे, म्हणजे सजीव जशी कृती करतात तशी निर्जीव कृती करताना आपल्या तिथे दिसत आहेत. ठीक आहे, झाड सजीवच आहे, पण इथे काय झालंय ते झाड त्या पद्धतीने वागू शकतं का, करू शकतं का, नाही. ठीक आहे, म्हणजे इथे काय सांगितलं की फणस हा जणू माणसाप्रमाणेच कटी कांद्यावर त्याच्या मुलं बाळ घेऊन आहे. म्हणजे इथे कोणता अलंकार झाला चेतना गुणोक्ती अलंकार. त्यानंतर बघा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केला फुलेना. चाफा बोलू शकतो का, चाफा चालू शकतो का, नाही. चाफा बोलत नाही, चाफा चालत नाही. चाफा कंत करी काही केला फुलेना, म्हणजे चाफा हा माणूस आहे का, नाही. म्हणजे जर त्याला माणसाप्रमाणे कृती करायला लावली तर तो करणार का, नाही करणार. म्हणजे इथे काय झालं, निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. ठीक आहे, आता इथे चाफा बोलूया चाफा चालेना म्हणजे चाफा मरण पावलाय का, नाही. तसं काही नाही आहे. चाफा हा मानवांप्रमाणे हालचाली करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे इथे काय झालंय चेतना गुणोक्ती अलंकार झालाय, चेतना गुणोक्ती अलंकार. त्यानंतर बघा अर्थांतरन्यास अलंकार. आता अर्थांतरन्यास अलंकार, आता हे तुम्हाला व्याख्या जर सांगतो म्हटलं व्याख्येमधून तुम्हाला ते समजणार नाही एवढं इझिली, तरी व्याख्या वाचते मी. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. ठीक आहे, तर अर्थांतरन्यास म्हणजे काय बघा. अर्थांतर, एक मिनिट इथे लिहिते मी, अर्थांतरन्यास. ठीक आहे, अर्थांतरन्यास म्हणजे दुसरा अर्थ, त्या शब्दाचा दुसरा अर्थ. ठीक आहे, दुसरा अर्थ. ठीक आहे, अर्थांतर म्हणजे त्या शब्दाचा दुसरा अर्थ. आणि न्यास म्हणजे काय, तर न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. न्यास म्हणजे काय झालं, शेजारी ठेवणे, शेजारी ठेवणे, शेजारी ठेवणे. ठीक आहे, म्हणजे अर्थांतर न्यास म्हणजे दुसरा अर्थ शेजारी ठेवणे. ठीक आहे, आता बघा म्हणजे हे जे अर्थांतरन्यास अलंकार आहे ना, याच्यामध्ये म्हणजे सर्व जगाला लागू होणारी उदाहरण असते,
सर्व जगाला लागू होणारे उदाहरण. ठीक आहे. आता बघा आता पहिला काय आहे, कठीण समय येता कोण कामास येतो. हे वाक्य सगळ्यांना लागू होते. सगळेच असे म्हणतात ज्याच्यावर बितली आहे, ज्याच्यावर अनुभव म्हणजे ज्यांनी अनुभव घेतला आहे त्या सगळ्यांना काय म्हणतात, म्हणजे ते काय म्हणतात की कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे त्यांनी ती गोष्ट अनुभवली आहे, ते त्या परिस्थितीतून गेले आहे, त्यांना माहिती आहे की कठीण समय जेव्हा कठीण वेळ येते आपल्यावर तेव्हा कोणीच कामी येत नाही. म्हणजे हे काय झालं, सगळ्या जगाला लागू होणारं उदाहरण झालं. ठीक आहे. म्हणजे हे कशामध्ये येईल, अर्थांतरन्यास अलंकारामध्ये. कठीण समय येता कोण कामास येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. आता अनुभवाचेच बोल आहे ना हे. अत्युच्चपदी थोरही बिघडतो म्हणजे जेव्हा शिखरावर म्हणजे मोठ्या उंचतेवर किंवा शिखरावर जेव्हा एखादा माणूस पोहोचत असतो, जेव्हा तो खालून वर जातो, खाली असतो तेव्हा तो खूप थोर वाटतो आपल्याला की नाही हा खूप चांगला आहे, गरिबीतून वर आला आहे, गरिबीतून तो अभ्यास करताय, सर्व परिस्थितीशी तो सामना करतोय. आणि तो जेव्हा अचानक वर जातो किंवा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा तो त्याच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून आपल्याला काय वाटायला लागतं की तो जो आधी थोर होता तो आता बिघडत आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये फरक पडतोय, त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये फरक पडतोय, आपण असं म्हणतो ना. म्हणजे हे काय असतात, अनुभवाचे बोल असतात आणि सर्व जगाला लागू होणारे उदाहरण असतात. म्हणजे बघा अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. म्हणजे उदाहरण कशामध्ये गेलं, अर्थांतर न्यास अलंकारामध्ये गेलं. तुम्ही जर डेफिनेशन वाचली तर डेफिनेशन मधून एवढा लवकर कळत नाही, म्हणजे थोडीशी किचकट वाटते आपल्याला वाचताना. तुम्हीच बघा, एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. ठीक आहे. तर साधं सोपं एवढं लक्षात ठेवायचं की सगळ्या जगाला लागू होणारे उदाहरण. ठीक आहे. त्यानंतर बघा व्याज स्तुती अलंकार. व्याज स्तुती अलंकार म्हणजे काय होते, व्याज म्हणजे आपण काय म्हणतो, खोटे बोलणे म्हणतो. ठीक आहे. खोटे बोलणे, व्याज म्हणजे खोटे म्हणतो किंवा कपट म्हणतो किंवा ढोंग म्हणतो. ठीक आहे. व्याज स्तुती, बाहेरून स्तुती पण आतून निंदा. ठीक आहे. किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती. बाहेरून निंदा पण आतून स्तुती. आता बघा साधं सरळ सोपी वाक्य आहे, म्हणजे सोपी उदाहरण आहे तुम्हाला. बघा जर बाहेरून स्तुती आणि आतून निंदा असेल, ठीक आहे, म्हणजे आता एखादा आपला मित्र आहे जो आपल्याला जळून राहिलाय, आपण सामोर जात आहे, आपण परीक्षा पास होत आहे, तो मित्र आपल्यावर जळून राहिलाय, पण तो वरून वरून आपली तारीफ करतो, खूप छान करतोय तू, चांगला अभ्यास करतो, तुझा अभ्यास छान आहे, असं आहे त्याचा आहे, पण त्याच्या आतमध्ये काही निंदा आहे, तो आपल्याबद्दल चांगले विचार नाही करत आहे. पण तेच उलट बघा, बाहेरून निंदा पण आतून स्तुती. ठीक आहे. आता आपली स्वतःची आई असली, आपल्या स्वतःची आपलं तू खूप बिघडला, कारे चोरट्या, असं आपली आई बोलते ना आपल्याला कधी कधी. तर आपली आई जरी बाहेरून निंदा करत असेल पण ती आतून आपल्याबद्दल स्तुती करते. ठीक आहे. स्तुती करते, तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल जीव आहे, जीव म्हणजे जिव्हाळा आहे, प्रेम आहे. ठीक आहे. तर ती काय करते, हे बिलकुल अपोजिट, बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती. ठीक आहे. बघा असेल तर व्याज स्तुती अलंकार होतो. व्याज म्हणजे काय, खोटे, कपट किंवा ढोंग, ते आधीच सांगितलं मी. आता बघा उदाहरणार्थ, होती वदनचंद्राच्या दर्शनाची आसती, अर्धचंद्रच तू द्यावा कृपा याहून कोणती. कृपा याहून कोणती. होती वदनचंद्राच्या दर्शनाची आसती व अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. म्हणजे इथे काय दाखवली आहे, निंदा दाखवली आहे. ठीक आहे. निंदा दाखवली आहे. कृपा याहून कोणती, याहूनच लक्षात येतं आपल्याला की इथे निंदा दाखवली आहे. म्हणजे हे कशाचं उदाहरण झालंय, व्याज स्तुती अलंकार. बघा सर्व देशी मिथ्या ही तव स्तुती महिपाला, न परस्त्रिया दिले त्वा वक्ष, नवा पृष्ठ तव विपक्षाला. म्हणजे इथे काय झालंय, इथे काय दाखवलंय, निंदा दाखवली आहे. ज्या वाक्यांमध्ये निंदा दाखवली जाते किंवा बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती दाखवली जात असेल तर ते काय होईल, व्याज स्तुती अलंकार होईल. व्याज स्तुती अलंकार होईल. उदाहरणासहित मी आधीच तुम्हाला सांगितलं, आई जरी आपल्याला बाहेरून काही म्हणत असेल, चोरट्या म्हणत असेल, कारट्या म्हणत असेल, तरी तिच्या आतमध्ये आपल्याबद्दल प्रेम असतं, स्तुती असते. पण एखादा मित्र जो आपल्याला जळून राहिलाय तो वरून आपली म्हणजे वरून खूप म्हणजे स्तुती करतो, तारीफ करतो, पण आतमध्ये त्याच्या आपल्याबद्दल निंदा असते, वाईट भावना असते. ठीक आहे. म्हणजे ते काय झालं, व्याज स्तुती अलंकार. त्यानंतर बघा अन्योक्ती अलंकार. आता अन्योक्ती अलंकार म्हणजे काय, ठीक आहे, अन्योक्ती म्हणजे काय, दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. सरळ सरळ साध्या भाषेमध्ये आपण त्याला टोमणे म्हणू शकतो. ठीक आहे. जो आपल्याला डायरेक्ट नाही बोलू शकत तो टोमणे मारून बोलतो. म्हणजे काय, अन्योक्ती म्हणजे सरळ टोमणेच म्हणू आपण. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती होय.
ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती, म्हणजेच टोमणे म्हणतो. ठीक आहे. उदाहरण बघा, सांबाच्या पीडिती बसशी खेटुनी रुचिका आज, परी तो आश्रय सुटता खेटर उतरिल रे तुझा माझ. म्हणजे इथे थोडंसं बघता ना, आपण टोमणे मारताना मनाला लागण असंच बोलतो, थोडंसं शिवीगाळ केल्यासारखं किंवा एकदम टोचून बोलल्यासारखं बोलतो ना आपण, तर इथे असंच लक्षात येतं आपल्याला, तुझा माझ. ठीक आहे. बघा, सांबाच्या पीडिती बसशी खेटुनी रुचिका आज, परी तो आश्रय सुटता खेटर उतरिले तुझा माझ. म्हणजे हे कशामध्ये गेलं? अन्योक्तीमध्ये गेलं. बोलायचं दुसरीकडेच आहे पण बोलतो दुसरीकडेच, भलतीकडेच बोलतोय. ठीक आहे, ते झालं अन्योक्ती. येथे समस्त बहिरे बसतात लोक, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करशी अनेक. हे मूर्ख यासी किमपीही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक. आता इथे काय सांगितलंय? आता कोकिळाचं उदाहरण घेतलं. ठीक आहे, कोकिळा असते, कोकिळाचा आवाज किती सुंदर आहे, पण ती दिसायला तेवढी सुंदर नसते. ठीक आहे, कोकिळेचा आवाज सुंदर आहे, पण इथे असे लोक आहे जे कोकिळेच्या आवाजाला कधी सुंदर, म्हणजे इथे उदाहरण कोकिळेचं दिलं आहे, पण याच्यामध्ये माणसांचं सुद्धा उदाहरण घेऊ आपण. आता एखादा माणूस जर चांगला असेल, चांगला वक्ता असेल, चांगला बोलणारा असेल, तर लोक त्याला काय म्हणणार? त्याच्या दिसण्यावरून त्याला हे करणार, जज करणार की हा असा दिसते, पण त्याच्यामध्ये जे गुण आहे, त्याच्या अंतरंगामध्ये जे गुण आहे ते लोक इग्नोर करतात, त्याच्याकडे लोक लक्ष देत नाही. तसंच बघा, एक कोकिळा आहे, कोकिळाचा आवाज एवढा सुंदर आहे पण कोकिळा दिसायला तेवढी खास नाही, म्हणून इथे काय म्हणतात? येथे समस्त बहिरे बसतात लोक, इथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करशी अनेक. म्हणजे कोकिळा तेवढा सुंदर आवाज काढतोय, पण तू हा आवाज का काढते इथे? कारण सगळे लोक बहिरे बसले आहेत. हे मूर्ख यासी किमपही नसे विवेक, म्हणजे हे सगळे लोक मूर्ख आहे, यांना म्हणजे तू म्हणजे कोकिळा म्हणताय की तुझ्या रंगावरून तुला ते हे करतील, की जज करतील, तू कशी आहे, तुझ्या आवाजावरून, तुझ्या आतल्या गुणावरून ते तुला जज नाही करणार, तर तुझ्या त्या रंगावरून, तुझ्या दिसण्यावरून ते तुला जज करणार, म्हणजे तुला कावळा समजणार. जरी तू कोकिळा आहे तरी तुला कावळा समजणार. कळलं? म्हणजे बघा, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करशी अनेक. हे मूर्ख यासी किमपीही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक. हे कशाचं उदाहरण झालं? अन्योक्ती. म्हणजे इथे बोलायचं दुसऱ्यालाच आहे पण बोलते दुसऱ्याला. ठीक आहे, म्हणजे बोलायचं एकीकडे आणि दुसऱ्याला उद्देशून बोलायचं, म्हणजेच अन्योक्ती अलंकार. ठीक आहे. त्यानंतर बघा, ससंदेह अलंकार. ससंदेह अलंकार. आता बघा, ससंदेह म्हणजे काय? उपमान कोणते आणि उपमेय कोणते हेच लक्षात येत नाही, म्हणजे ससंदेह. उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. म्हणजे आपल्याला माहितीच पडत नाही की उपमान कोणते आहे आणि उपमेय कोणते आहे. आता उदाहरणार्थामध्ये बघा, एक मिनिट, उदाहरणार्थामध्ये बघा, आता कोणता मानू चंद्रमा. ठीक आहे, कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा, चंद्र कोणता वदन कोणते. ठीक आहे, इथे काय सांगितलंय? संदेह म्हणजे संभ्रम दाखवलेला आहे इथे. म्हणजे बघा, अरे हा पहिला सुटाट, हा दोरखंड की साप, हा दोरखंड की साप. म्हणजे लक्षातच येत नाही हा दोरखंड आहे की साप आहे, की हा साप आहे की दोरखंड आहे. म्हणजे उपमान कोणते आणि उपमेय कोणते हे लक्षातच येत नाहीये. म्हणजे इथे काय झाला? आपण संभ्रमात पडलो आहे. हा दोरखंड की साप म्हणजे काय झाला? हा ससंदेह अलंकार झाला. ससंदेह अलंकार. कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा. म्हणजे ते सरळ सरळ ओळखायला येतात. कोणता मानू चंद्रमा, जमिनीवरचा की नभातला. चंद्रमा कोणता मानू मी, जमिनीवरचा की नभातला, भूवरीचा की नभीचा. बघा, चंद्र कोणता, वदन कोणते. म्हणजे बघा, आता बघा, आपला एखादा मनुष्य आहे, तो आपल्या बायकोची स्तुती करताना किंवा कोणी आपल्या गर्लफ्रेंडची स्तुती करताना काय म्हणतात की तू चंद्रासारखी दिसते, तुझं मुख हे चंद्रासारखं आहे. ठीक आहे, तर कोणी मजे म्हणतात असं की वरचा चंद्र मानू मी की खालचा, जो माझ्याजवळ आता सध्या आहे त्याला मी चंद्र मानू, असं मजेने म्हणतात कोणी, किंवा स्तुती म्हणून पण म्हणतात. तर ते काय झालं? ससंदेह अलंकारामध्ये ते उदाहरण आलं. ठीक आहे, कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा, चंद्र कोणता, वदन कोणते. ठीक आहे, हे काय झालं? ससंदेह अलंकार झालं. त्यानंतर बघा,
चंद्र काय असे की पद्मयास शन्यास तरी वाणी मधुर ऐकुनी कळले मुखते असे. म्हणजे याच्यात पण संदेह दाखवलाय, कळले मुखते असे. ठीक आहे, वाणी मधुर ऐकुनी कळले मुखते असे. ठीक आहे. त्यानंतर हा भ्रांतिमान अलंकार. भ्रांतिमान अलंकार म्हणजे इथे काय होतं बघा, उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर भ्रांतिमान अलंकार होतो. तशी कृती घडली तर भ्रांतिमान अलंकार होतो. उपमानाच्या जागी उपमानच आहे असा जेव्हा भ्रम निर्माण होतो तेव्हा, किंवा तशी कृती घडली असा भ्रांतिमान म्हणजे भ्रम निर्माण होऊन तशी कृती जर घडत असेल तर तो काय झाला, भ्रांतिमान अलंकार झाला. आता उदाहरणामध्ये बघा, हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा. हंसा विलोकिनी सुधाकर अष्टमीचा म्या मानिला निटिल देश तिचाच साचा. शंखद्वयी धरुनी कुंकुम किरवाणी लावाविया तिलक लांबविला स्वपानी. म्हणजे इथे काय दाखवलाय, अष्टमीचा चंद्र आहे. ठीक आहे, अष्टमीचा चंद्र हा म्हणजे दमयंती आहे. दमयंतीचा जो भाल प्रदेश म्हणजे जो मस्तकाचा प्रदेश आहे तो याला काय नळराजाला काय वाटलं की तुझा मस्तक म्हणजे काय आहे, म्हणजे चंद्र म्हणजे हा तिचा मस्तकच आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय म्हटलंय, अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भाल प्रदेश. म्हणजे त्या नळराजाला असा भ्रम होतो इथे की जो अष्टमीचा चंद्र आहे हा दमयंतीचा भाल प्रदेश म्हणजे मस्तक आहे ना, आपलं डोकं असतं ना, मस्तकाचा प्रदेश आहे अशी त्यांनी समजूत करून घेतली नळराजाने. ठीक आहे, आणि तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावासाठी त्यांनी हात सामोर केला आहे. हात सामोर केला म्हणजे नळराजाला काय इथे भ्रम झाला आहे. भ्रम झाला आहे म्हणजे बघा, अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भाल प्रदेश असावा अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळराजाने आपला हात लांब केला आहे. म्हणजे नळराजाला इथे काय भ्रम झाला आहे. ते अष्टमीच्या चंद्राला काय समजले, दमयंतीचा भाल प्रदेश म्हणजे मस्तकाचा प्रदेश समजला आहे. म्हणून त्यांनी काय केलं, कुंकवाचा टिळा लावायसाठी हात लांब केला आहे. म्हणजे नळराजाला भ्रम झालाय. म्हणजे हा अलंकार कोणता, भ्रांतिमान अलंकार झालाय. ठीक आहे, भ्रांतिमान अलंकार झाला आहे. त्यानंतर बघा, चालूच ठेवा 1 मिनिट. भ्रांतिमान अलंकार झाला आहे. त्यानंतर बघा, असंगती अलंकार. ठीक आहे, असंगती अलंकार म्हणजे काय आहे, विरोधाभासी असलेल्या दोन गोष्टी एकत्र सांगायचे असल्यास त्या भिन्न भिन्न ठिकाणी असल्याचे वर्णन केले जाते, त्याला असंगती अलंकार असे म्हणतात. आता म्हणजे बघा, तुम्हाला आता उदाहरणच देते. असंगती अलंकार म्हणजे कृती आपण एकीकडे करत आहोत, कृती एकीकडे करत आहोत आणि त्याचा परिणाम हा दुसरीकडे होत आहे. म्हणजे काम एकीकडे त्याचा परिणाम दुसरीकडे. म्हणजे बघा, असंगती अलंकार विरोधाभासी असलेल्या दोन गोष्टी एकत्र सांगायचे असल्यास त्या भिन्न भिन्न ठिकाणी असल्याचे वर्णन केले जाते, त्याला असंगती अलंकार असे म्हणतात. बघा आता उदाहरणामध्ये, शिशुपादासी कंटक रुतता माते संवेदना घडती भक्ता संकट पडता श्रीहरीला कष्ट फार बा पडती. म्हणजे बघा, एकीकडे कृती होत आहे आणि परिणाम दुसरीकडे होऊन राहिलाय. इथे बघा, शिशुपादास कंटक रुतता माते संवेदना होती. आता कृती शिशुपालावर होत आहे पण वेदना कुणाला होत आहे, मातेला होत आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय झालं आहे, म्हणजे कृती एकीकडे आणि त्याचा परिणाम भलतीकडे किंवा दुसरीकडे. म्हणजेच याला काय म्हणतो, असंगती अलंकार म्हणतो. विरोधाभासी असलेल्या दोन गोष्टी एकत्र सांगायचे असल्यास त्या भिन्न भिन्न ठिकाणी असल्याचे वर्णन केले जाते, त्याला असंगती अलंकार म्हणतात. ठीक आहे, आता शेवटचा अलंकार आहे आपला व्याजोक्ती अलंकार. व्याजोक्ती म्हणजे काय, ठीक आहे. आता बघा, व्याज म्हणजे काय, व्याज म्हणजे खोटे आणि उक्ती म्हणजे काय, बोलणे. बघा, व्याज म्हणजे खोटे आणि उक्ती म्हणजे बोलणे. उक्ती म्हणजे बोलणे. ठीक आहे, बघा, व्याजोक्ती अलंकार म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न होतो तेव्हा व्याजोक्ती अलंकार होतो. आता बघा, एखाद्याला आपल्याला अचानक घरी कोणाची आठवण आली किंवा असं बाहेर कोणाला पाहून आपल्याला कोणाची आठवण आली तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते. ठीक आहे, डोळ्यामध्ये पाणी येते. पण आपल्याला जर कारण द्यायचं आपण काय म्हणतो, नाही मी कांदा कापत होती म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे आपण आपलं खरं कारण लपवलं आणि दुसरं खोटं कारण सांगितलं. व्याज म्हणजे खोटे, उक्ती म्हणजे बोलणे, खोटे बोलणे. आता बघा, एता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे. एता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे म्हणजे जेव्हा दूर होण्याची वेळ असते. आता बघा,
मिलिटरीवाल्यांचं उदाहरण घेऊ आपण, ठीक आहे. आर्मीवाल्यांचं, मिलिटरीवाल्यांचं, त्यांना घराच्या दूर राहावं लागते, ठीक आहे. तर बघा वाले जेव्हा घरी जात म्हणजे घरच्यांपासून दूर जात असते, ड्युटीवर जात असते, तेव्हा घरचे असे डोळ्यामध्ये पाणी आणते ना, म्हणजे वियोगाचा क्षण येतो म्हणून डोळ्यामध्ये पाणी येते. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून न्यायापुसे, ठीक आहे. म्हणजे ते काय सांगते, त्यानंतर कारण विचारलं की तू का रडतायत, वियोगाचा क्षण आल्यावर एखाद्याला जर आपण विचारलं तू का रडताय, ते खरं कारण सांगत नाही की नाही डोळ्यामध्ये काहीतरी गेलं म्हणते. आता आपल्याच उदाहरण घ्या, आपला जर रडू आलं अचानक आणि आपल्या जर कोणी म्हटलं तू का रडताय, आपण त्याला खरं कारण सांगत नाही, डोळ्यामध्ये कचरा गेला म्हणतो. म्हणजे इथे काय म्हणते की एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न होतो तेव्हा व्याजोक्ती अलंकार होतो, ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरं अलंकार बघा, कायगे बघशी मागे वळुनी वळुनी अशी, विचारिता म्हणे माझी राहिली पिशवी कशी. कायगे बघशी मागे वळुनी वळुनी अशी, विचारिता म्हणे माझी राहिली पिशवी कशी. आता आपल्याला जेव्हा आपलं घर सोडून जायचं असतं तर बघा आपण मागे पलटून पलटून पाहतो, शेवट म्हणजे तो वियोगाचा क्षण असतो ना, मागे पलटून पलटून पाहतो, आपण घरच्यांकडे पाहतो. आणि जर आपल्याला घरच्यांनी विचारलं तर आपण का रडतायत, तर मग आपण खोटं कारण देतो, आमची पिशवी राहिली आहे का, किंवा राहिली कशी माझी पिशवी इथे, किंवा असं पिशवीचं कारण राहून आपण म्हणजे देऊन आपण काय करतो, आपले जे अश्रू असतो ते अश्रू किंवा मागे वळून असं पाहत असतो, ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं, आपण खरं कारण सांगून नाही राहिलोय, आपण खोटं कारण सांगतोय. कायगे बघशी मागे वळुनी वळुनी अशी, विचारिता म्हणे माझी राहिली पिशवी कशी, ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, व्याजोक्ती अलंकार झालं, ठीक आहे. आपण बघा अलंकाराचे एक शब्दालंकार आणि अर्थालंकार हे 2 प्रकार पाहिले, शब्दालंकारचे 3 प्रकार पाहिले आणि आपले अर्थालंकाराचे 20 प्रकार पाहिले. असे जर पाहतो म्हटलं आपण अर्थालंकाराचे भरपूर प्रकार आहेत, पण हे 20 प्रकार मी महत्वाचे इथे घेतलेले आहे, ठीक आहे. आता बघा आज आपण काय कव्हर केलं, कालचे तर झालेच आपले. आज आपण काय कव्हर केलं आहे, रूपक अलंकार केला आहे. रूपक अलंकार ओळखण्याची काही खूण नाही आहे, म्हणजे इथे काय म्हटलंय, उपमान व उपमेय हे यांच्यामध्ये भिन्नता किंवा विभिन्नता नाही आहे, त्याच्यामध्ये एकरूपता दाखवली आहे. म्हणजे काय झालं, रूपक झालं. अनन्वय मध्ये काय म्हणते की उपमेयाची उपमेयाची तुलना ही उपमेयासोबतच केली जाते, म्हणजे काय झालं, अनन्वय अलंकार, आईसारखी आईच, ठीक आहे, अनन्वय अलंकार. त्याच्यानंतर आपण घेतलं विरोधाभास, 2 शब्द वेगवेगळे, विरोधाभास, एकाच याच्यामध्ये जर 2 शब्द वेगवेगळे विरुद्ध शब्द जर येत असेल तर ते झालं विरोधाभास. चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये काय दाखवतं की एखादी ज्याप्रमाणे सजीव आपली कृती करतो किंवा सजीव आपल्या हालचाली करतो त्याचप्रमाणे निर्जीव वस्तू सुद्धा त्या कृती करतात असं भासवल्या जाते, तेव्हा काय होते, चेतना गुणोक्ती अलंकार होते. त्यानंतर अर्थांतर न्यास, अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे, अर्थांतर न्यास म्हणजे दुसरा अर्थ शेजारी ठेवणे, ठीक आहे. कठीण समय येता कोण कामाचा येतो याचं हे डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन थोडीशी किचकट आहे, समजायला थोडीशी कठीण आहे. म्हणजे याच्या एवढं लक्षात ठेवायचं की जे वाक्य सगळ्या जगाला लागू होतात किंवा जे उदाहरण सगळ्या जगाला लागू होतात, लोक अनुभवातून शिकतात आणि अनुभवाचे जे बोल असते जे सगळ्या जगाला लागू असतात तेच सगळे वाक्य अर्थांतर न्यासमध्ये येते. व्याजस्तुती अलंकारामध्ये काय, ते व्याज म्हणजे खोटे बोलणे किंवा कपट, व्याजस्तुती म्हणजे काय होते, इथे बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा आतून स्तुती पण बाहेरून निंदा, ठीक आहे. त्यानंतर बघा अन्योक्ती म्हणजे काय होतं, आपण काय बोललो अन्योक्तीमध्ये की टोमणे मारणे, बोलायचं एकीकडे आहे आणि आपण बोलतो दुसरी, म्हणजे एकाला उद्देशून बोलायचं आणि बोलतो दुसरीकडे, म्हणजे अन्योक्ती झालं. ससंदेह म्हणजे आपण संभ्रमात असतो, उदाहरण घेतलं तर हा दोरखंड की साप, म्हणजे हा दोरखंड आहे की साप आहे, आपण संभ्रमात पडलो आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा भ्रांतिमान मध्ये भ्रम होणे म्हणतो, ठीक आहे. इथे आपण नळराजाचं उदाहरण घेतलं होतं. दमयंतीचा जो भाल प्रदेश आहे, मस्तकाचा प्रदेश आहे, तर त्याला कुंकवाचा टिळा लावायचा, तर अष्टमीचा जो चंद्र आहे त्याला, म्हणजे अष्टमीचा चंद्र जो आहे तो दमयंतीचा भाल प्रदेश आहे असं समजूत करून नळराजाने तिला कुंकवाचा टिका लावण्यासाठी हात सामोर केला होता. म्हणजे इथे काय, त्याला भ्रम झाला होता नळराजाला, म्हणजे हा काय झाला, भ्रांतिमान अलंकार झाला. असंगती अलंकारामध्ये कृती एकीकडे आणि त्याचा परिणाम दुसरीकडे, कृती एकीकडे परिणाम दुसरीकडे म्हणजेच असंगती अलंकार झाला. त्यानंतर आपण शेवटचा अलंकार घेतला व्याजोक्ती अलंकार. व्याजोक्ती अलंकारामध्ये काय सांगितलंय, व्याज म्हणजे खोटे आणि उक्ती म्हणजे बोलणे, म्हणजेच खोटे बोलणे. म्हणजे इथे काय सांगितलं, आपण एखाद्या गोष्टीचे खरे कारण न सांगता त्याचे कारण आपण खोटे सांगतोय, म्हणजे काय झालं, व्याजोक्ती अलंकार झालं. तर झालं आपलं इथे आज 2 लेक्चर्समध्ये आपण अलंकार हा चॅप्टर कंप्लीट केला आहे.
आणि सर्वांनी एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांनी स्वतःच्या नोट्स काढा, स्वतःच्या ट्रिक्स बनवा, उदाहरणासहित ट्रिक्स बनवा, तुम्हाला सोपी जाईल. आणि लेक्चर झाल्यानंतर कोणतंही पुस्तक वाचा मराठीचं, ते मोरावळंबे असो, बाळासाहेब शिंदे असो, आपल्या सरांचं, कराळे सरांचं सुद्धा तुम्ही पुस्तक वाचू शकता. ठीक आहे, मग धन्यवाद.